जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ. एका भक्ताने असा प्रश्न विचारलाय की शनिदेवांना शनैश्चर असं का म्हणतात, हे नाव त्यांना कसं प्राप्त झालं. साधारणतः आपण नावं ठेवतो, आपल्याकडे आपण मुलांची नावं ठेवतो, वस्तूंची नावं ठेवतो, ह्याला हे म्हणा, ह्याला हे म्हणा, किंवा निर्णय ग्रहांना आपण नावं देतो की ह्याला हे म्हणा, हे म्हणा, ही निर्णय नावं दिली जातात. पण शनिदेवांच्या बाबतीत मात्र एक निराळी गोष्ट आहे. त्यांना नाव ठेवलेलं नाही आहे, तर ते त्यांना नैसर्गिकरित्या प्राप्त झालेलं नाव आहे. शनैश्चर म्हणजे हळूहळू चालणारा, मंद गतीने चालणारा असा तो ग्रह आहे. आणि म्हणून त्याला शनैश्चर म्हणून शनैश्चर असं नाव मिळालेलं आहे. लक्षात ठेवा, राशींमध्ये, ग्रहांमध्ये शनिदेव हे एकच असे आहेत की जे एका राशीमध्ये 2.5 वर्ष राहतात. बाकी सगळे जे ग्रह आहेत त्यांचा काळ कमी जास्त आहे, पण सगळ्यात जास्त काळ घेणारे शनिदेव आहेत. आणि त्यामुळे जास्तीत जास्त वेळ घेणारे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी, म्हणजे हळूहळू जाणारे, ज्यांचं चालणं मंद आहे असे असणारे शनिदेव, आणि म्हणून त्यांना शनैश्चर असं म्हटलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ.